अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व घरांचे मोठे नुकसान झाले। या नुकसानांचे पंचनाम्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, नुकसानग्रस्तांशी संवाद साधून प्रत्येक बाबींची नोंद पंचनाम्यात घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले। जिल्ह्यात वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती व घरांच्या नुकसानीचीही पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी विविध ठिकाणी भेट देऊन केली। यावेळी त्यांनी बाधित क्षेत्रात शेतात जाऊन पीक नुकसानीची माहिती घेतली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या। हालून चालते ते पूर्ण मॅडम गंजा लागले वाटतेची गंजी 500 क्विंटल कांदा आहे कमीत कमी पूर्ण भिजलेला आहे। पण ज्यांनी कव्हर करून असं स्टोरेज मध्ये ठेवलं असेल नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आता जमते शनिवारी पाऊस म्हणजे टाइम नाही भेटला नाही। जानेवारी किती खर्च आला? खर्च याले 1.5 लाख पूर्ण। बर, आणि आता काय भेटणार याच्यातून? आता काही भेटायची आशा नाही। बट जसे ये होतं काय मॅडम, याच्यात वॉटर कंटेंट कमी झालं की आता याला वॉटर कंटेंट मुळापासून हे झाल्याच्याने म्हणजे तुम्ही लक्षात हे घ्या। जिल्हाधिकारी अंजनगाव बारी भानखेड येथे जाऊन शेती नुकसानीची पाहणी केली। त्यांनी अंजनगाव बारी येथे प्रकाशराव दातीर, भानखेड येथे जवादे यांच्या शेतात भेट दिली। तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, गटविकास अधिकारी, महसूल कृषी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील शेतकरी बांधवांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या। शेती व घरांच्या नुकसानाचीही सविस्तर नोंद पंचनाम्यात घ्यावी, एकही नुकसानग्रस्त व्यक्ती भरपाईपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घ्यावी, पंचनाम्याची प्रक्रिया उद्यापासून पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले। त्यानंतर त्यांनी पोहरा येथे भेट देऊन क्षतिग्रस्त घरांची पाहणी केली। वादळ वारा व पावसाने पोहरा येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पोहरा येथे रामा चव्हाण, किशोर चव्हाण, कमल राठोड, अविनाश राठोड यांच्यासह विविध नुकसानग्रस्तांच्या घरी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी नुकसानग्रस्त बांधवांशी संवाद साधून दिलासा दिला। नाही, आता सध्या कुठे राहतात? आपण अंगणवाडीमध्ये त्यांचं जेवणाची वगैरे व्यवस्था केली आहे। नाही कधी कुठे रात्री बाजूला नातेवाईकच्या घरी? कुठे आहे ते? एकटीच राहते ते? तुम्ही त्यांचा मुलगा आहे? हे तुमचं घर आहे? पोहरा येथील नुकसानग्रस्त बांधवांच्या अडचणी जाणून आवश्यक सुविधा तात्काळ पुराव्यात, वीज पुरवठा प्राधान्याने सुरळीत करावा, पेयजलासाठी आवश्यक टँकरची व्यवस्था करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।